टी शर्ट पण भारी आहे. ताबी देवघरे आता मैदानात दाखल झाला अंपायरच्या भूमिकेत. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे, तेजस आणि त्याच्या साथीला तो पिढी. 4 षटकांचा सामना असेल. 2 बॉलची पेनल्टी घेऊन खेळावं लागेल ते कानूर बॉयज संघाला, कारण ते उशिराने ते उपस्थित झाले. यानंतर विनर्स वर्सेस विनर्स म्हणजे या मॅच मधील विजेता संघ खेळेल शिवशक्ती कडावच्या विरोधात. तर युवा नेते करणजी धस यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. युवा नेते करणजी धस, त्याचबरोबर युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख तयार होत आहे, सन्माननीय करणजी धस यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. सलामीला आलाय तो प्रज्योत आणि त्याच्या साथीला आहे तो तेजस. तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो वैभव थेर. मी मगाशीच उल्लेख केला की कडावने देखील यंग टॅलेंटला समाविष्ट केलं, संधी दिल्या, नवीन प्लेयर मात्र तयार झाले. या दरम्यान युवा उद्योजक करणजी धस साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर अक्षयजी यांचं देखील स्वागत. हो, पहिलाच बॉल, जबरदस्त बॉल टाकलाय तो वैभव थेरने. दिनेशजी यांचं देखील इथे आगमन झालं. सचिनजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलंही मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये वैभव थेर समोर प्रज्योत. व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. विकेट कीपर शांताराम. कित्येक वर्ष शांताराम मात्र चांदई क्रिकेट साठी खेळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये नितेश आहे, फक्त एकच धाव मिळेल. तर विकेट डबल म्हणजे सलग 2 विकेट घेतल्या कोणत्याही गोलंदाजाने. तर कैलासजी कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. कैलास कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने पारितोषिक. खातं उघडलंय. माफी असावी. 2 धावा आहेत त्या कानूर बॉयज संघाच्या. थोडा उशिराने कानूर बॉयज संघ उपस्थित झाला. थोडा जेन्युइन प्रॉब्लेम होता, परंतु फारच उशीर झाला म्हणून आयोजकांनी त्यांना पेनल्टी दिली. 2 धावा. समोर तेजस. हो, धमाकेदार फटका वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. तेजसचा हा षटकार. ओव्हर पिच बॉल वैभव थेरचा आणि त्यावरती हे खुलं आक्रमण केलंय, कारण कानूर संघाला ठाऊक आहे 4 ओव्हरची मॅच आहे. या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारावी लागणार आहे आणि आपल्याकडे 2 चेंडू मायनस आहेत. याच गोष्टीचा विचार करून तेजसने मारलेला हा षटकार. हा चेंडू मात्र खालीच राहिला. विकेट कीपरला देखील अडवू शकला नाही, परंतु सिंगल रन. सिंगलने कानूर बॉयज संघाची धावसंख्या झाली ती 9 धावसंख्या धावफलकावर. करणजी धस यांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. तकदीरजी काळन साहेब त्यांची नेहमी आठवण काढत असतात. तिकडे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक किंवा हेदूटना बाकीच्या स्पर्धा असल्या की फटका इथे फसलाय आणि ते चांगला झेल. प्रज्योत मात्र होईल ते बाद.
आणि त्यानंतर मात्र विकेट घेतली ती फलंदाज प्रज्योतची. नवीन फलंदाज अक्षय देशमुख मैदानात दाखल झाला. पहिला धक्का दिला कानूर बॉयज संघाला वैभव थेरने मोठ्याने. प्रत्येक खेळाडूला निकनेम असतं आणि या मोठ्या नावाने हा वैभव थेर नक्कीच जाणला जातो. दोन्ही संघ ताकदवान आहेत, एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा ते स्पर्धा खेळलेत, मॅचेस झाल्यात त्यांच्या. ओ जबरदस्त फटका अक्षय देशमुखचा. स्वीपर कव्हरच्या दिशेने अक्षयच्या बॅट मधून हा वन बाउन्स चौकार. मागील 2-3 वर्षात अजय गायकवाडचं असं कोणतं गाणं नाही जे टॉपला पोहोचलं नाही. साताऱ्यात होतो, साताऱ्यात एका कामानिमित्ताने, आणि डीजेला गाणं झालं होतं. एवढी अजय गायकवाडची तारीफ मी बघत बसलो, मला आनंद झाला की हा माझा कर्जतकर आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्यांची चर्चा त्याची आहे. तशी या कर्जतमध्ये चर्चा या क्रीडांगणाची होते, नसरापूरच्या क्रीडांगणाची. भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि स्वप्न देखील वादळ क्रिकेट संघ नसरापूरचं की येत्या काही कालावधीमध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं आणि टीमने ठरवलं तर एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा संपन्न होऊ शकते. बऱ्याच रजनी स्पर्धा थांबल्यात आपल्या. चांदईची थांबले, कडावची थांबले, तमनाची थांबले, वावळोलीची देखील थांबले. हो, पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक. तेजस चांगली बॅटिंग करतोय सध्या. अक्षयने देखील चौकाराने खातं उघडलंय. पाठ डीप मधून किती चांगला थ्रो पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती आलाय तो चिराग कोळंबे आलाय बॉलिंग साठी. बाबांचं स्वप्न क्रिकेटचं मुलगा पूर्ण करतोय. बाबांचं क्रिकेट वरती प्रचंड प्रेम संजय कोळंबे यांचं, आणि आता ते स्वप्न सत्यात उतरवताना चिराग कोळंबे. हो, टप्पा मागे ठेवला, त्यावरती हल्ला अक्षय देशमुखचा. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. ISPL ची चर्चा इथे डगआउट मध्ये चालू आहे. 9 स्ट्रेट रन्स हा एवढा लांब मारला होता अक्षय देशमुखने. येईल आपल्याकडे. परंतु आतमध्ये जर का लाईन मारल्या तर आपल्याकडे भाला फेक सारखी अवस्था होईल. शाळेत कशी थाली कुठपर्यंत फेकले तसे प्लेयर्स तिथपर्यंत धावत जातील. नाही, इथे पडलाय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 वर 20. या अगोदरचा सामना जिंकलाय तो शिवशक्ती कडाव संघाने. केला होता का मित्रा की आपले प्लेयर ISPL ला पोहोचतील. 2.5 CR त्या कारची बेस्ट प्राइस आहे. बेस्ट प्राइस जरी बेस्ट प्राइस म्हणजे बेस्ट मॉडेलला जरी दिली तरी त्या खेळाडूचं सोनच आहे. हो, खराब चेंडू चिरागने टाकलाय, परंतु मागे शॉट फाईंगला चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. व्हाईट बॉल चांगल्या फॉर्मात होता. चांदईच्या क्रीडांगणावरती जेव्हा चिंचवलीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये चिरागने जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु आता इथे थोडा दबावात खेळत असताना धावसंख्या ते 21-21. धावा उभाराव्या लागतील कानूर बॉयज संघाला, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. त्याचबरोबरीने 2 बॉलची त्यांना पेनल्टी आहे. पुन्हा आडव्या बॅटने बॉल स्क्वेअर लेगला गुल अक्षय देशमुखच्या बॅट मधून. फायटर सिक्सर. दबावात दिसतोय चिराग कोळंबे. त्याच्या विरोधात मात्र जोरदार आक्रमण चालू आहे केलंय त्या कानोरच्या अक्षय देशमुखने. 2 षटकार मारले, एक बाउंड्री केसले. स्कोर झालाय तो तब्बल
27-27. 4 षटकांचा सामना. जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्यांच्या विरोधात कानूर बॉयज कानूर. छान जर्सीज आहेत. सन्माननीय अजिंक्यजी एकनाथ शेलार साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या ग्रीन जर्सी मध्ये खेळतोय तो कानूर बॉयज हा संघ. अजिंक्य दादांचं देखील त्या संपूर्ण विभागामध्ये एक मोठं योगदान आहे. क्रिकेटची स्पर्धा असू दे, कोणाला सहकार्य करणं असू दे, तर बाबांचे गुण त्यांच्यामध्ये आहेत. आदरणीय एकनाथजी शेलार साहेबांचे. ऑन साइडला स्ट्रोक गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही तिथपर्यंत. भरधाव वेगाने बॉल चालला पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आणखी एक चौकार. देशमुख मात्र इथे करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. 31. चिराग कोळंबेच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय. या अशा गोष्टी घडतात जेव्हा एखादा यंग प्लेअर तयार होतो. खर तर नसरापूरने या गोलंदाजाकडे लक्ष जास्त ठेवलं पाहिजे. पुन्हा ताकद जोकायची होती फटक्यावर, परंतु बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नाही. जी बॅट फिरवली ना त्याचा आवाज इथपर्यंत आला होता. जरा पाणी द्या, पाणी. अभि त्याला आडवा झोपो, बरं पडेल लवकर. जरा झोपलात तर चांगलं होईल. हा म्हणजे त्रास नाही. आता पण नाही होणार, नंतर पण नाही होणार. ग्राउंड मध्ये उतरताना अक्षय दोन्ही फलंदाज चांगली दुवादार फलंदाजी करत असताना चांदई संघाच्या विरोधात चिराग. हो, पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटम एजला बॉल लागला होता, त्यानंतर अंगावरती आदळला. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या कानूर बॉयज कानूर संघाच्या 16च्या सरासरीने त्या मात्र 32. मंचावरती ही सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मगाशी देखील मी उल्लेख केला की नसरापूर म्हटल्यानंतर बैलगाडा शर्यत आणि दुसरी कबड्डी. क्रिकेटमध्ये जसा मला फोन आला जयेशचा, मी पाहत होतो यूट्यूबला, परंतु जास्त काही लक्ष दिलं नाही. आणि माझं पण नशीब म्हणावं लागेल, कारण काल रात्रीची नाईट ही जरा एक्सटेंड झाली 2-2:30 पर्यंत. तर मी समोरच्या आज जिथे जाणार होतो नितलसला, MIDC पनवेल तलोजाच्या इकडे नितलसला, तर त्यांना सांगितलं की उद्या लवकर मला जमणार नाही. आणि त्यानंतर जयेशचा फोन आला बरोबर अर्ध्या तासाने. ठीक आहे, 11 वाजेपर्यंत येणार असेल तर नक्की येऊ. बरं झालं आलो असंच वाटते मला आता, कारण हे सर्व परत भेटतात. चांदई, कडाव, आपल्या टीम देखील खेळतात. नसरापूर देखील खेळताना मी पाहिले. हा मोठा पराभव झालाय, तो जरा जिवारी लावून घ्या, म्हणजे चांगले खेळाल पुढे. जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत माणूस घडत नाही. 32 धावा झाल्यात दुसऱ्या षटकात. हो, पहिलाच बॉल खरं तर ऑफ साइडला खेळायचा होता. बॅटच्या अगदी मागच्या कडेला तो मात्र लागला, त्यामुळे चेंडू आला तो इथे लॉंग ऑनला. वैभव थेर चेंडू अडवतोय, फेक करेल. फक्त एकच धाव, 33 धावा.
धावा रोखाव्या लागतील त्या मंगेश कोळंबेला, कारण तेजस आणि त्याचबरोबर अक्षय हे धुवाधार फलंदाजी सध्याच्या घडीला या मॅच मध्ये करतात. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना इथे रंगतोय. हो, फटका इथे फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते चांगला झेल तो टिपतोय. फलंदाज बाद होईल तो तेजस. दुसरा धक्का कानोर बॉयज टीमला. खरं तर या वेगवान फलंदाजीला तेजसने सुरुवात केली. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनरवरती आपण फोटो पाहतोय. त्याच बरोबरीने सरसेनापती अंबीरराव मोहिते यांना देखील मानाचा मुजरा देण्याचं काम या आयोजकांनी केलंय. सर्व मोहिते नसरापूरचे. पुनश्च एकदा अक्रॉस द बॅट. स्वतः मंगेश तिथे धावतोय. शॉट मिड विकेटला पोहोचलाय. दुसरी धाव घ्यायची आणि इथे बघता बघता कानोरच्या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा घेतल्या. जरा सागर नसला की हे लूज होऊन जातात असंच आता वाटायला लागले. जे आपण म्हणतो ना की कोणतरी मोरक्या असला पुढे जरा ओढून घेणारा, ते बरोबर चाणाक्षे राहतात, चपळ राहतात. परंतु इथे ढिसाळ क्षेत्ररक्षण थोडं पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या इथे घेतल्यात. दुहेरी धावा संख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 35 वरती 35. धावा रोखाव्या लागतील. भले 2 बॉलची पॅनल्टी आहे, परंतु 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तिसऱ्या षटकात 35 वरती पोहोचलाय तो कानोर बॉयज हा संघ. हो, चांगली गोलंदाजी मंगेश कोळंबे कडून. पहा, मागच्या ओव्हर मध्ये सपाटून मार मिळाला होता चिराग कोळंबेला. त्यानंतर मंगेशने ते कमबॅक केलंय. याला म्हणतात टीम वर्क. एकाला मार पडलाय तर दुसऱ्याने सावरायचं. एखादा फलंदाज सिंगल डबल काढतोय तर दुसऱ्याने आक्रमण करायचं. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. 35 धावा. हो, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकला. बरोबर टाकला एकदम. टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना जो फलंदाज फॉर्म मध्ये ज्याच्या मॅट मधून षटकार आले तो नॉट स्ट्रायकिंग एंडला उभाच आहे. कदाचित सिंगल घेऊन स्ट्रायकिंग एंडला आणला असता मंगेशने, माफी असावी अंकितने अक्षयला, तर बरंच काही वेगळं घडलं असतं. परंतु इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली ती 35 वरती 35. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. मंगेश कोळंबेने फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 3. 2 ओव्हर मध्ये 32 होत्या. या ओव्हर मध्ये मंगेशने फक्त 3 दिल्यात आतापर्यंत. टप्पा मागे ठेवला आणि स्वतः वैभव थेर झेल सुटणार नाही. मंगेश कोळंबेने 2 विकेट घेतल्या आणि फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 3. याला म्हणतात कमबॅक. ते करून दाखवले मंगेश कोळंबेने. 3 ओव्हर 35 धावा. चेंडू असलेले लक्षात असू द्या, कारण 2 धावांची पॅनल्टी येते कानोर बॉयज कानोर या संघाला. सर्व आयोजक मंडळी, मंचावरती पाहुणे देखील उपस्थित आहेत. याच ग्रामपंचायतीतले आहेत सगळेजण. 3 ओव्हर 35 धावा. मंगेशने फक्त 3 दिल्या. आता 4थ्या षटकात बॉलिंग साठी आलाय तो उमाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट असा पंचांचा इशारा. क्या बात आहे, पंच मस्तपैकी कामगिरी करतात. ड्रेस कोड लय भारी आहे. व्हाईट शर्ट, टी शर्ट, ब्लॅक पॅन्ट. अक्षय देशमुख ज्या खेळाडूवरती सर्वांच्या नजरात 2 षटकार, माफी असावी 2 षटकार 2 चौकार त्याने खेचलेत. समोर उमाजी. ओ, टप्पा थोडा मागे ठेवत ओपनचे इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. पहिल्यांदा असा हात केला.
धावसंख्या 36 अक्षय देशमुख शेवटचे 4 चेंडू शिल्लक. हो उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता उमाजीच्या विरोधात. हा निर्धाव चेंडू. हे माळराने मस्तपैकी टप्पा पडल्यानंतर जसा बाउन्स मिळतो या चेंडूला. चांदईचं एक क्रीडांगण देखील माळरानाचं. काही ठिकाणी आपण पाहतो की आउटफील्ड मध्ये बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित क्रीडांगण नसतं. फक्त 3च चेंडू आहेत 36 धावा. कारण 2 चेंडूंची पॅनल्टी घेऊन खेळतोय तो कानूर बॉयज कानूर संघ. हो स्टेप आउट झाला होता. हा दबाव आहे. मागच्या ओव्हरमध्ये जर का स्ट्राईक मिळाली असते अक्षय देशमुखला तर कदाचित चित्र वेगळं असतं. इन्फॉर्म बॅटरला ज्या बॅटरच्या बॅटमधून मोठे फटके आले जेवढा तुम्ही त्याला अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवाल. थोडक्यात कबड्डीत सांगायचं झालं तर चांगल्या रेडरला बरोबर मारायचं आणि त्याला बाहेर ठेवायचं. कबड्डीची भाषा आपल्या लोकांना बरोबर लवकर समजते. तर तसंच अक्षय देशमुखच्या बाबतीत झालं. मागच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक 36 झाल्यात. ओ मिस झाला फुलटॉस बॉल मिस झाला. अक्षय देशमुख ज्याने चिरागच्या विरोधात इन्फॉर्म बॉलरच्या विरोधात बिनधास्तपणे आक्रमण केलं होतं. शेवटचा आता चेंडू 36 झाल्यात. लास्ट बॉल. 2 ओव्हरमध्ये 32 होत्या आणि चौथा चेंडू देखील उमाजीने टाकला निर्धाव. 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्या त्या 4. मंगेश कोळंबेने 3 दिल्या. उमाजीने पहिला वाईट टाकला तीच 1 दिली. नंतरचे 4 चेंडू निर्धाव टाकले. आता 4 ओव्हरमध्ये 37 करायचे. जयशंकर क्रिकेट संघ चांदईला विजयासाठी. एक क्रिकेटमध्ये असंच आहे काका. लिमिटेड 9-8 सेकंदांच्या वरती जायचंच नाही म्हणजे टेन्शन नाही. तर पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करतोय. आदरणीय संतोषजी मोहिते साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित सर्व पाहुण्यांचा सन्मान इथे करावा. युवा उद्योजक करणजी धस यांचा आपण इथे सन्मान करतोय. अक्षयजी लोभी साहेबांचाही सत्कार आपण इथे करतोय. अक्षयजी लोभी यांना विनंती आहे सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अभिषेक देवघरे. अरे करण दादा यावर्षी रेस मध्ये होते ना KPLच्या. नेक्स्ट पुढच्या वर्षी. तर इथे लोभी अक्षयजी लोभी साहेबांचे इथे स्वागत केले जात आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आणि यानंतर पाटील सचिनजी पाटील यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. कैलास कोळंबे, दिनकर कोळंबे आणि निवृत्ती बागडे आणि संजय भोईर या 4ही मान्यवरांकडून उमाजीने जे 4 चेंडू निर्धाव टाकले त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. खूप खूप धन्यवाद. निवृत्ती बागडे, दिनकर कोळंबे, कैलास कोळंबे आणि भोईर साहेब, संजय भोईर साहेब. तर चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. चेंडू द्या त्वरित. नाही नाईटला काय बोलून फायदा नाही. जबरदस्त आयोजन होईल. फक्त मॅच का आपल्याकडे 5-5:30 ला चालू करायला लागतील.
कारण इकडे मुंबई येते, मुंबई तुमच्याकडे. जसा मी गणेगाव चिंचवली सोडला तेव्हापासून माझी उजवी डावी बाजू मी बघत होतो, फार्म हाऊस, हा फार्म हाऊस, हा फार्म हाऊस, तो फार्म हाऊस. मला असं वाटतं हा इलाका फार्म हाऊससाठी ओळखला जातो. कर्जत तालुकाच फार्म हाऊससाठी ओळखला जातो आजकाल. त्या छकड्यांच्या जंगी शर्यती राहिल्या बाजूला, मसाल्याची बाजारपेठ राहिली बाजूला. परंतु कोरोना संपल्यानंतर हा येत आहेत पंच संजयजी मोहिते साहेब आणि संदेशजी मोहिते आणि नरहरी थोरवे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. संदेशजी मोहिते साहेब आणि नरहरी थोरवे साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. विनंती आपल्यास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. तो उमाजीसाठी जे 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय ते आम्ही 12व्या प्लेयर कडे सुपूर्त करतोय. नरहरी थोरवे साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही क्रीडा स्पर्धा 5 छोटी स्पर्धा आहे, परंतु स्टेज आता कमी पडायला लागला. या प्रत्येकाची हजेरी या स्टेजवरती लाभते. नरहरी थोरवे साहेबांचा सन्मान वादळ क्रिकेट संघ नसरापूरच्या वतीने इथे संपन्न होतो. हा उद्योजक विशाल कडू यांचा आता इथे सन्मान होईल. उद्योजक विशाल कडू साहेबांचाही सन्मान मात्र होईल. शांताराम आणि त्याच्या साथीला तो मंगेश. उद्योजक कडू साहेबांचा सन्मान मात्र इथे होतोय. बरं आहे, काही ठिकाणी ना गावच्या पोरांना सांगायला लागतं, अरे उठा, हे चांगली पोरं आहेत. संदेशजी मोहिते यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मॅच चालू करा. तर 4 ओव्हर मध्ये धावा करायचे, त्या 37 धावा करायचे. हो, पाटला केला ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूचा. प्रतीक आलाय, ऋतिक आलाय बॉलिंग मार्क वरती. अभि देवघर यांचा इशारा आला, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येने श्री गणेशा झालाय. संदेशजी मोहिते साहेबांचा सन्मान मात्र इथे संपन्न होतोय. नरहरी थोरवे साहेब देखील उपस्थित आहेत. उद्योजक कडू साहेब देखील उपस्थित आहेत. उद्योजक करंजी धस देखील उपस्थित आहेत या वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक धाव. हा चेंडू खाली राहिला ऋतिकचा. 10 चेंडू मध्ये जे कमबॅक करून दिलंय, कारण 2 ओव्हर मध्ये 32 होत्या, त्यामुळे जी धावसंख्या आहे जिचा पाठलाग करायचे तो 37 आहे. पहिला चेंडू वाईट टाकला ऋतिकने, त्यानंतर निर्धाव चेंडू. बॉलिंग अटॅक चांगला आहे कानूर बॉयज, कानूर संघाचा. हो, पुन्हा बॅट वेगाने फिरवली, टप्पा थोडा मागे ठेवला होता ऋतिकने फलंदाजापासून. निर्धाव चेंडू. यानंतर विनर्स वर्सेस विनर्स असा सामना होईल. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधील संघ मात्र इथे खेळेल. चांगली कामगिरी करत असताना कान्होर संघाचा गोलंदाज फ्रंट लाईन बॉलर ऋतिक. हो, धमाका. चांदईचा पहिला धमाका मंगेश कोळंबेच्या बॅट मधून. षटकार. मिस्टर मंगेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला, तो काऊ कॉर्नरला. धावसंख्या झाली ती 7. 37चा पाठलाग करतोय जयशंकर क्रिकेट संघ चांदई या संघ. पुनश्च एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. ऑफस्टंपची लाईन पकडून गोलंदाजी चालू होती ऋतिक कडून. आता थोडा कुठेतरी वारा आला. मगासपासून जरा एवढं प्रचंड गरमी होत होती आणि या रखरखत्या उन्हामध्ये गरमीमध्ये सध्या सामना चालू आहे तो कानोर बॉयज आणि त्यांच्या विरोधात जयशंकर क्रिकेट संघ चांदई. ऋतिक आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात थोडं दडपण चांदई संघावर.
अद्याप शांतारामला देखील स्ट्राइक मिळाली नाही. 4 चेंडू निर्धाव, एक व्हाईट बॉल, एक षटकार, त्यामुळे धावा झाल्या त्या 7. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले मधील. 37चं टार्गेट आहे. कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न, विकेट किपर एंडला थ्रो झालाय, चुकीचा थोडा थ्रो, त्यामुळे शांताराम तिथे सहज पोहोचला. शेवटच्या चेंडूवरती आले ती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 8 आणि आता 4 ओव्हर मध्ये 37 पाहिजे होते. आता 3 ओव्हर मध्ये करायचे धावा ते 29. 3 ओव्हर 29 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य क्रिकेट स्पर्धा. छान असं क्रीडांगण. बाजूला थोडी जरी नजर मारली म्हणजे जिकडे थोडं खोदलंय लाल माती. नसरापूरची माती प्रसिद्ध आहे. चला कानोर संघ मॅच लगेच चालू करा, कारण आज बराच उशिराने आपण धावतोय आणि त्यामध्ये ओव्हर्सही आहेत. चांगला खेळही झाला पाहिजे. काल जरा एक मॅच आमची थांबली. वरोसेला खालापूर वरून इथे यावं लागलं सेमीफायनल साठी, नाहीतर कालच वरोसे संघ आणि चिंचवली, गणेगाव चिंचवली जो फायनलला पोहोचलाय, नितेश तिखंडेचा संघ. आयुषने चांगली बॉलिंग केली त्या षटकात. खरं तर त्यांचा दुसरा बॉलर जो आहे ना, लेफ्टीचा नाव विसरलो मी त्याचं, गणेगाव चिंचवलीचा, त्याने मॅच फिरवली. प्रमोदने. त्याच्यामुळे धावा शेवटच्या ओव्हर मध्ये आल्या. अक्षय देशमुख आलाय, ज्याने धावा कुठल्या धावा उभारल्या आपल्या टीम साठी. एक चांगला ऑलराऊंडर आहे या कानोर बॉयज या संघाचा. ही सर्व मंडळी बदलापूर, वांगडी येथे जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा सातत्याने भेटतात. हो, व्हाईट यॉर्कर टाकलाय. वेगवान गोलंदाज अक्षय देशमुख. आणि जशी गोलंदाजाला हाईट हवी, म्हणजे आपण विचार करतो की गोलंदाज कसा असावा, भारदस्त शरीर यष्टीचा असावा, म्हणजे पैलवानाकडे नजर मारल्यानंतर आपल्याला वाटतं नाही हा पैलवानच आहे माझ्यासारखा, तर तसा हा गोलंदाज आहे. बरोबर भारदस्त शरीर यष्टी, तेवढीच उंची, म्हणजे ऑस्ट्रेलियन स्टाईल प्लेयर. आणि त्या वेगाच्या विरोधात मंगेश कोळंबेच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषा पार, चांदईचा षटकार. षटकार मारलाय तो मंगेशने. धावसंख्या झाली ती 14. 37चा पाठलाग चालू आहे. 23 धावांची अद्यापही गरज. अक्षय, हो पा बाउन्स किती मिळतो अक्षय देशमुखला. मस्त ऍक्शन आहे अक्षयची. चार षटकांचा सामना. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 8. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. या षटकात 3 चेंडू मध्ये अक्षय देशमुखने 6 दिल्या. आता लॉंग ऑफ नाहीये, मिड ऑफ आतमध्ये वाडीश लॉंग ऑन लेग प्लेयर सेट केला. 4 प्लेयर लावले ते ऑन साइडला मंगेश कोळंबे साठी. हो क्या बात है, बरोबर विकेट कीपरच्या मागे मारला हा चेंडू. मंगेश कोळंबेने चौकार. आपणच कर्जतकरांनी सवय लावली. रायगड प्रीमियर लीगचं जे गाणं आहे ना अजय गायकवाडचं, आता हे 5वं पर्व या वर्षी तेच गाजते अजून पण तिथे. चौकाराला धावसंख्या ती 18. हो वेगवान चेंडू पुन्हा एकदा अक्षय देशमुख कडून.
5 चौकार षटकार येत आहेत, परंतु निर्धाव चेंडू देखील खेळतोय तो मंगेश. शांतारामला अद्यापही स्ट्राईक मिळालेली नाहीये. दुसरा षटकाचा शेवटचा चेंडू आहे. 18 धावा आज नसरापूर संघ खेळलाय कडावच्या विरोधात. न मला जखम जागी ठेवायला बरोबर येते. 18 धावा. हो, बाची आतमधली कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. शांतारामने तिथेच त्याला थांबवलंय. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 18 आणि आता 12 चेंडू विजयासाठी 19 पाहिजे. 12 चेंडू 19 ची गरज. मी नसरापूरचा उल्लेख केला, खास करून कडावच्या विरोधात ते खेळले. मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला. हे सांगण्यामागचं कारण का? कारण काही जखमांच्या भरून काढायच्या असतील तर तिथे हळदीची गरज नाही, तिथे गुलालाची गरज लागते. हा, तर तो गुलाल उडवा, जिंका, त्यानंतरच तुम्ही मात्र प्रत्युत्तर द्या. एक नवीन संघ जेव्हा तयार होतो त्यांना पहिल्या 2 वर्षामध्ये अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. जो संघ फायनलला पोहोचलाय गणेगाव चिंचवली, त्यांची 2 वर्षापूर्वीची अवस्था काय होती, परंतु आज ते खेळतायत. नवीन पोरं तयार झाली. हा, तुम्ही सराव सोडला तर मग बारगळेल सर्व काम. जिद्द पाहिजे. अक्षय देशमुखने धावा दिल्या त्या 10. एक षटकार, एक चौकार आला त्याच्या विरोधात. आता 12 बॉल चेंडू, 12 बॉल माफी असावी आणि धावा करायचे त्या 19. 12च्या 12 चेंडू खेळलाय तो मंगेश. बरोबर ना विक्रम महाराज? 2 वर्षाची अवस्था काय होती? कुठे नंबर राहिला, राऊंडही मारत नव्हते मुलं, परंतु आज फायनलला ते पोहोचलेत. तर 12 चेंडू विजयासाठी 19 करायचे. बॉलिंग साठी आलाय अंकित, समोर शांताराम. हो, पहिलाच यॉर्कर बॉल खोदून काढला लॉंग ऑफच्या दिशेने. स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रज्योत तिथे पोहोचेल. 2 धावा सहजरित्या घेतल्यात. शांताराम पण गेले कित्येक वर्ष खेळतोय. वंजारपाड्याचं मैदान, शांतारामची फलंदाजी, अशी बरीच सूत्रे आहेत. चांदई, वडवली सध्या संघ पूर्ण बॅकफुटला आता. श्री गणेश तलपे, वडवली, कडाव, चांदई. हो, चांगला चेंडू टाकलाय तो अंकितने. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. जो दबाव तयार झाला होता कानूर बॉयज टीम वरती की 2 चेंडू कमी आहेत त्यांच्याकडे, पॅनल्टी घेतले, तो दबाव आता निसटून गेलाय. 10 बॉल आणि आता धावा करायचे त्या 17. चौकाराची गरज आहे, षटकाराची गरज आहे. कानूर बॉयज बदलापूर वांगणी परिसरातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात जयशंकर क्रिकेट संघ चांदई. या 2 संघादरम्यान चालू असलेली ही लढाई. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य क्रीडा स्पर्धा नसरापूर गावात. फटका इथे फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. कॉल दिलाय तो अक्षयने आणि झेल देखील टिपतोय. आणखी एक चेंडू निर्धाव. विकेट आली या चेंडूवरती. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या विजयासाठी चांदई संघाला 17. सेकंड राऊंडची मॅच होईल, परंतु त्यानंतर तिसरा सामना कोणाचा पहिल्या फेरीतील? 4 टीम कोणत्या? 4 टीम. आताही सेकंड राऊंड होईल, परंतु त्यानंतर जे हनुमान जोविले आणि ढवळेपाड आणि लवजी आणि गावडे जांभवली. हा, लवजीकर शेवटी आहेत ना? हा, बरं आहे. तर 9 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या 17. टॉस घेऊ, थांबा. मोठे आलाय, बॉलिंग चांगली करतोय तो अंकित. टोपन नावाने जेव्हा बोललं जातं,
कडाव संघाने पहिला सामना जिंकला. या मॅच मधील संघ त्यांच्या विरोधात खेळेल. कव्हरच्या दिशेने मारलेला स्ट्रोक, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचलाय. वेगाने धाव घेतली होती वैभवने, परंतु मंगेशने त्याला थांबवलं. फक्त एकच धाव. काय गोलंदाजीच केले या तिसऱ्या षटकात, निर्णायक षटकात. ती अंकितने. धावा झाल्या त्या 21. विजयासाठी 16. 8 चेंडू 16 ची गरज. सामना रंगात आला आता. अंकितच्या समोर मंगेश. फटका पुन्हा फसलाय. तेजस येतोय कॅच खाली. मंगेश देखील माघारी परतला. आता विजयासाठी 7 बॉल 16 ची गरज. धावांची गरज. काय सामना रंगवलाय तो या गोलंदाज अंकितने. आतापर्यंत त्याने धावा दिल्या त्या अवघ्या 3. 2 विकेट त्याने घेतल्यात. अशीच गोलंदाजी शेवटच्या 2 ओव्हर मध्ये केली होती उमाजी आणि त्याचबरोबरीने मंगेश कोळंबेने, परंतु तोच मंगेश आता माघारी. 7 बॉल विजयासाठी 16 करायचे. चांदई याच ग्रामपंचायतीमधील संघ आणि त्यांच्या विरोधात एक बदलापूर मधील कानोर. आल्या आल्या चिरागला आक्रमण करायचं होतं, परंतु सोपं काम नाहीये. हा देखील चेंडू टाकला त्याने निर्धाव अंकितने. तिसऱ्या षटकात त्याने फक्त धावा दिल्या 3. आता 6 बॉल विजयासाठी धावा करायचे, त्या 16. 6 चेंडू विजयासाठी 16 पाहिजेत. डीजे फोर सिक्सरचा बादशाह आला. साई शेलार अर्नॉल्ड डोंबिवलीवाला. साई शेलार अर्नॉल्ड डोंबिवलीवाला. साई शेलार अर्नॉल्ड. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा त्या 21 आणि आता 6 बॉल 16 करायचे. सर्वांच्या नजर आहेत त्या मोठ्यावरती. लास्ट ओव्हर मध्ये 16 करायचे. बॉलिंग मार्क वरती आलाय तो तेजस. जे काय करायचं ते मोठ्याला करायचंय. अशा अनेक सामने या मोठ्याने जिंकून दिले चांदईकरांना. मग बॉलिंग असू दे, बॅटिंग असू दे, जी जबाबदारी आहे ती स्वीकारण्याचं काम मोठ्याने नक्कीच केलंय. परंतु त्याच्या समोर एक्सपिरियन्स बॉलर तेजस आलाय. अक्षय आणि तेजस मध्ये थोडीफार चर्चा होत असताना त्याला ठाऊक आहे कानूर संघाला देखील की मोठ्या हा सामना फिरवू शकतो, विजय करून देऊ शकतो आपल्या टीमला. 6 चेंडू विजयासाठी 16 ची गरज. चांदई विरोधात कानूर, तेजस विरोधात वैभव. तो पहिलाच बॉल कव्हर्सला मारलाय. बेमिसाल फटका मोठ्याच्या बॅट मधून. मोठा षटकार. तेजस देशमुखच्या ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूवरती जोरदार आक्रमण केलं, षटकार मारला. आज सामने रंगतायत, मजा येईल संपूर्ण दिवस. तिसरा सामना जो आहे जोवेली आणि त्यांच्या विरोधात आहे ढवळेपाडा. 5 बॉल 10 करायचे आता विजयासाठी.
हो स्वीप मारलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. वेगवान फटका होता. दुसरी धाव घ्यायची वैभव थेर आणि ते स्ट्रायकिंग एंडला आलाय तो वैभव. एक धाव तर नक्कीच घेतली जाईल. चिरागला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आता 4 चेंडू विजयासाठी 9 करायचे. 4 चेंडू 9 धावांची गरज. किती नवीन नवीन चेहरे आपल्या सर्व कर्जत तालुक्यातील संघांमध्ये पाहायला मिळाले. कोण चाललाय? 4 बॉल 9. चिरागला विकेट मात्र ते सॅक्रिफाईस करावी लागली. अरे आता या गार्ड वरून ना दशरथ पाटीलच सर पाहिजे होते. म्हणजे गार्ड अजिबात विसरले नसते तुम्ही. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 करायचे. तेजस एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला वैभव थेर. मोठ्या एकमेकांच्या विरोधात बऱ्याच स्पर्धांमध्ये हे खेळलेले आहेत. बराचसा अनुभव आहे एकमेकांचा. कधी चांदई जिंकले, कधी कान्होर जिंकलाय. तर पाहूया आता कोण हा सामना जिंकेल, कान्होर की मात्र चांदई. हो चांगला बॉल तेजस कडून. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 3 बॉल आता 9 पाहिजेत. काय सामना रंगलाय. याला म्हणतात खुली टशन. बिनजोडच्या शर्यती रंगल्या की जरा मजा येते. तशाच हे सर्व बिनजोडवाले आहेत. मला असं वाटलं उद्या असतील, आज आपल्याच तालुक्यातील असतील, परंतु त्या आजच आहेत. खास करून लास्ट दिवसाची मोठ्या शर्यती असतात. 3 बॉल 9. फुल टॉस वरती फटका इथे सीमारेषा पार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय वैभव थेर. मोठ्याचा जलवा, मोठ्याचा षटकार लॉंग ऑनला. करंजी धस यांच्या वतीने मात्र वैभव थेर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. का देऊ नये. त्यांच्या गावचा पठ्ठ्या इथं मात्र चांगली फलंदाजी करतोय. परंतु सामना संपलेला नाहीये. 2 बॉल विजयासाठी 3 करायचे आहेत. लॉंग ऑनला षटकार खेळला तो वैभव थेरने. समोर तेजस. थोडेफार फेरबदल मात्र इथे चालू आहेत, त्यामुळे पंचांनी थांबवलं होतं. वादळ क्रिकेट संघ नसरापूर, याला म्हणतात टशन नसरापूरकर. तुम्हाला या गटात खेळायचे तर हे टाकीचे घाव तुम्हाला सोसावेच लागतील. 2 बॉल 3 ची गरज. ओबाची कडा घेऊन मागे आलाय आणि वैभव थेरने इथे धाव घेतलेली नाही. आता 1 चेंडू 3 ची गरज. काय सामना रंगलाय. कधी कान्होर तर कधी चांदई, कधी कर्जत तर कधी बदलापूर. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. जबरदस्त क्रीडांगण, दिमागदार असं आयोजन. पहिल्याच पर्वात छाप पाडले ते नसरापूरकरांनी. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 5 काय 6 दिवसांची जरी स्पर्धा ठेवली तरी सुद्धा सर्व संघ खेळतील. अजिबात संघांची चिंता भासणार नाही. एवढं दिमागदार आयोजन. परंतु चांदई संघाला 1 बॉल 3 करायचे. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. 1 चेंडू 3 धावांची गरज. चांदई की मात्र कान्होर. हो वेगवान बॉल. तेजसने सामना संपवलाय. कान्होर बॉयज संघ इथे विजयी झालाय. अभिनंदन कान्होर बॉयज. हार्ड लक चांदई टीम. 6 बॉल 16 धावांची गरज असताना परंतु फक्त 2 धावेने हा सामना इथे जिंकलाय तो कान्होर बॉयज संघाने. वैभव थेर, आपण हे करंजी धस साहेबांचा 1000 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जा. मॅन ऑफ द मॅच असेल अंकित ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ज्यानं 3रं षटक टाकलं आणि हा सामना फिरवला. अंकित मॅन ऑफ द मॅच. वैभव थेर, आपला 1000 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जा, जे आदरणीय करंजी धस साहेबांनी दिलं होतं.